मामा कुठे चाललास? अगं प्रवासला बघून येतो. ऐक ना, तू एकदा फोन करशील का त्यांना? माझा फोन नाही उचलत आहेत ते. हॅलो, अरे प्रवास कुठे आहेस तू? आम्हाला किती काळजी वाटते इकडे. अरे फोन पण उचलत नाहीस तू. ट्रॅफिक हवालदार येळवे बोलतोय, त्याला बाजूला घेतलंय. का, कशाला? अहो, ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन नसतानाही रिक्षा चालवत होता तो. कुठे? जोरवे नाका. ठीक आहे, मी लगेच येतो. हा, आलोच मी. मामा रे, काय झालं? काय म्हणाले ते? अगं ते त्याची रिक्षा बंद पडली आहे, त्याला मदत लागेल ना, मी जाऊन बघतो. आलोच, तू काळजी करू नको, मी कळवतो तुला. हा, आलोच मी. मामा ऐक ना. डीसीपी सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन. नाही, काही लागलं तरी नक्की फोन करीन तुम्हाला. हो, थँक्यू. गाडी काढ. कुठे जायचं मॅडम? थोड्या रात्री संगमनेरला. प्रभास सर बरे आहेत ना? तुम्हाला कसं कळलं तो संगमनेरला आहे? ते न्यूज मध्ये बघितलं. बरे आहेत ना सर? गाडी काढ. साहेब माझा ऐका, प्रभास चांगला घरातला सुशिक्षित मुलगा आहे. अहो, काही अडचणींमुळे त्याला हे सगळं करावं लागतंय. खरंच विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही काही गुंड मवाली नाही आहोत, आम्ही सज्जन माणसं आहोत. विश्वास करा. आधी तुम्ही कोण आहात ते सांगा. मी मनोहर जोगळेकर, इथेच राहतो संगमनेरमध्ये. तुम्हाला ते विठ्ठल मंदिरातले अभ्यंकर गुरुजी माहिती आहेत ना? त्यांचं मेहुणा मी. हा, एक मिनिट, हे माझं कार्ड. मी बँकेत मॅनेजर आहे. तुम्ही याचे कोण? प्रभासचा नातेवाईक आहे. ए रिक्षावाला, यांना ओळखतो का? हा मुलगा नागमोडी गाडी चालवत होता, त्यामुळे आम्हाला त्याला फाईन मारावा लागतोय. पण आता द्यायला पैसेच नाही म्हणतोय. स्वतःला सिद्ध करण्याकरता पै जमा करतो. दिवसा काम करतो, रात्री रिक्षा चालवतो. आता एवढे सगळे पैसे त्यांनी दिवसा कमवलेत, ते गेले तर पुन्हा कसे कमवायचे हा विचार त्याच्या मनात असेल, आणि म्हणून तो. अहो, पण चूक ती चूकच ना. त्याला फाईन भरावाच लागणार. आणि अशा चालवण्यामुळे कुणाचा जीव गेला असता तर. नाही, तुमचं बरोबर आहे. म्हणजे तुझ्या सगळ्या उड्या या सदावर ते आडनावावरती आणि तुझ्या आत्याच्या जीवावर आहेत. तर पुढच्या 10 दिवसात 25,000 रुपये कमवून दाखव. मला त्या किशाच्या तावडीतून सुखरूपपणे सोडवणारा, त्यानंतर माझ्या मनाला उभारी देणारा प्रभास सदावर्ते नावाचा वापर करून हे सगळं करत नव्हता. आणि मला खात्री आहे, तुम्ही कधी हारूच शकत नाही. पण तुम्ही तुमचं चॅलेंज जिंकणार माझ्यासाठी. काय करते, जरा हळू.
प्रभास, हा तू? अगं असं असं काही नसतं. बस बस प्रभास, एक तर तू हे असलं सगळं करतोयस आणि त्यात माझ्याशी खोटंही बोलतोयस. हा, हे आहे का त्यात तुझ्या अजयचं घर? ही आहे का जेवून खाऊन गाढ झोपणं वगैरे? अजून किती खोटं बोलणार आहेस प्रभास माझ्याशी? या तुझ्या वागण्याचा मला किती त्रास देणार आहेस अजून? तू हे बघा, तुला आता सगळं समजलंच आहे. तर मग तू हे पण समजून घे. हे बघ, आणखीन काही दिवसांचाच प्रश्न आहे. मला वीणाच्या बाबांनी 10 दिवसांची डेडलाईन दिली. फक्त 2 ते 3 दिवस बाकी आहे. तोपर्यंत मला क्षणभर विश्रांती घेऊन पण नाही चालणार. मला दुसरा कुठलाच विचार करून नाही चालणार. या मला माहितीये, आणि म्हणूनच हा एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. तू काय झालंय? कसला प्रॉब्लेम? तू नसल्याचा मिहिरनी चांगलाच फायदा घेतलाय. म्हणजे बाय द वे, वेर इज प्रभास राईट नाउ? अहो पण तुम्ही म्हणाला होता तो ऑफिसच्या कामासाठी गेलाय म्हणून, आणि आपण हे जे काही बघतोय टीव्हीवर ते पर्सनल काम आहे. संगमनेर मधल्या गरीब घरातल्या मुलीच्या तो प्रेमात पडलाय. आम्ही तुम्हाला 48 तासांची मुदत देतो. बाकी सक्सेसरचं आपण नंतर बघू, पण प्रभासला आपण या कंपनीतून कमी करू. प्रभास, तुला आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर घरी यायचंय. प्रभास, आय एम सॉरी अत्तू, पण आता या क्षणी आपल्या बिझनेस पेक्षा मला इथे थांबून वीणाच्या बाबांची अट पूर्ण करणं जास्त महत्वाचं वाटतं. आय एम सॉरी अत्तू, पण प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस ना. हे बघ, मी एकदा वीणाला लग्न करून घरी घेऊन आलो ना की सगळं सॉर्ट आउट करेल खरंच. आणि तोपर्यंत इन्व्हेस्टर थांबणार आहेत असं वाटतंय तुला? प्रभास, तू जर नाही आलास ना, तर तुझं असं म्हणणं आहे की प्रभास आणि वीणाला जितकं शक्य होईल तितकं लांब ठेवायचं, आणि त्यासाठी मी तुझी मदत करायची. का असं वाटतंय तुला की मी तुझी मदत करेन? मला नुसतं वाटत नाहीये, मला खात्री आहे की तू माझी मदत करशील. कशावरून? उर्मी, मी ज्योतिषी जरी नसलो तरी लोकांच्या कुंडल्या मला बरोबर काढता येतात. मिहीर सदावर ते माणसं ओळखण्यात कधीच चूक करत नाही. बरं चल ठीक आहे, करेन तुझी मदत, पण त्या बदल्यात मला काय मिळेल? माझा काय फायदा? मी माझं काम सांगितलं, तू किंमत सांग. 10,000. किती? 10,000. हसू नकोस तू असा. हे बघ, प्रभास आणि वीणाला जर लांब ठेवायचं असेल ना, तर एवढी किंमत तर मोजावीच लागेल, कळलं ना? $25 अहो तर मोजून घे. प्रभासला कायम हेच वाटायला हवं
की वीणा आत्ता त्याची होणार, पण वीणा त्याची कधीच होता कामा नये. वीणा त्याच्यासाठी कायम मृगजळच असायला हवा. आणि काम करून घेण्यासाठी मला पैसे जसे देता येतात तसं काम नाही झालं तर ते दुपटीने वसूलही करता येतात. विश्वास नसेल तर पैसे घे परत. विश्वास नसता तर पैसेच दिले नसते. मग धमकी कशाला? धमकी नाही, सावधान करतो. काम पूर्ण नाही झालं तर काय ह्याचा फक्त अंदाज दिला. गरज नाहीये, काम होईल. माहितीये मला. ऐका ना, मी मदतीला आले म्हणून तुम्ही सुद्धा त्या वडापावाला दादांसारखे थँक्यूचे गोडवेगात बसू नका. आणि तुम्हीच म्हणता ना, तुम्ही हे जे काही करताय ते आपल्यासाठी करताय. मग मीही थोडासा हातभार लावला तर काय बिघडलं? आणि बघा ना, आपण सगळ्यांनी मिळून काम केलं म्हणून तर हे 200 लोकांचं जेवण इतक्या पटकन बनवलं गेलं. प्रभास, कसला विचार करताय? वीणाला आत्तू इथे आल्याचं आणि पुढे जे काही घडलं त्याबद्दल काहीच माहित नाहीये. सांगून टाकू का? नको, कारण मग वीणाला वाईट वाटेल आणि ती मला आत्ताच्या आत्ता घरी परत जायला सांगेल. प्रभास, काय कसला विचार करताय? काही नाही ग, तुझ्या बाबांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण होण्याची डेट जवळ आली आहे ना. मला खात्री आहे वीणा, आजची आणि उद्याची ऑर्डर झाली ना की हे चॅलेंज पण पूर्ण होऊन जाईल. मला सुद्धा खात्री असंच होईल. बरं चला, जेवण रेडी आहे, डबे पोचवावे लागतील, उशीर व्हायला नको. बरं ऐका ना, अजिबात काळजी करू नका, सगळं काही छान होणार आहे. सावकाश जा. हा, सोडा सोडा सोडा. दादा, आता काय? थांब, मी करतो, कॉल करतो. थांब, टेम्पो मॅनेज होते का बघतो. हॅलो बंटी, ऐक ना, टेम्पो आहे का रे? हा, हवा होता आज. नाही का? बरं बरं, थांब बघतो, अजून आहेत कॉन्टॅक्ट. हा रफिक चाचा, हा टेम्पो है क्या? ऑर्डर थी. नहीं, कोई और है क्या? ठीक है ठीक है. हाँ दादा, 20 मिनिटात पोहोचवायचंय आपल्याला, कसं होणार आहे? अरे आता ऐन वेळी कुठून टेम्पो? संगमनेर रे. थांब तरी करूया, ट्राय करूया काहीतरी. राजू दादा, राजू दादा बाहेर या पटकन. काय रे? हे काय? हे बघा, सायकल आणली डबे पोचवण्यासाठी. नाही, आयडिया चांगली आहे, पण एवढे सगळे डबे एकाच फेरीमध्ये कसे पोहोचवणार? हा, एका वेळेमध्ये नाही पोहोचणार, पण 4-5 फेऱ्यांमध्ये पोहोचवू ना. चला द्या. चला.
प्रभास प्रत्येक अडथळ्यावर मात करतोय. आत्ता सुद्धा त्याचं काम पूर्ण होणार बहुतेक. नाही नाही, काहीही करून प्रभासला थांबावंच लागणार. मी येतो. घे, नीट सांभाळून जा. हो. काम करून घेण्यासाठी मला पैसे जसे देता येतात तसं काम नाही झालं तर ते दुपटीने वसूलही करता येतात. अरे हे काय एवढंच जेवण? बाकीचं कुठे आहे? साहेब बाकीचं जेवण पण आणतोय. ऍक्च्युली साहेब ऐन वेळी ना आमच्या टेम्पोचा जरा घोळ झाला. अहो पण तुमच्या या प्रॉब्लेममुळे बाकीच्यांची गैरसोय होईल त्याचं काय? अहो फंक्शन आहे आमच्याकडे आज. साहेब नाही होणार गैरसोय, मी लगेच आणतो ना दुसरे डबे पण. हे बघा उशीर झाला ना तर एकही रुपया देणार नाही हं. सांगून ठेवतो आधी तुम्हाला. साहेब नाही होणार उशीर, विश्वास ठेवा ना साहेब प्लीज. काय हालात करे. आत्तू 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 प्लीज जेवून घे ना ग. दुपारपासून साधं पाणीही नाही प्यायलंस तू. आत्तू प्लीज ना, असं नको ना करूस. आत्तू हे बघ, तुला दादूची शपथ आहे. असं कसं चालेल आत्तू? आत्तू प्लीज दरवाजा उघड ना. आत्तू प्लीज दरवाजा उघड ना प्लीज. मी सांगितलं ना मला जेवायला नकोय. दे पाय. दादा काय पाय काय? अरे पाय दे रे दादा. नाही 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 दादा, दादा नको ना दादा. नाही दुखतोय ना पाय, दुखतोय ना दादा. नाही बरोबर वाटत ते. ए काय बरोबर काय चूक? मोठा भाऊ समजून करून घे मॉलिश. दादा सख्खा भाऊ जेवढं करत नाही ना तेवढं तुम्ही करताय माझ्यासाठी. अजून किती आणि कधीपर्यंत करणार आहात? हा, वीणाताईंचे बाबा होकार देत नाही तोपर्यंत. बरं वाटतंय? खरंच बरं वाटतंय हो. वाटतंय? रिलॅक्स वाटतंय. नमस्कार. अरे नमस्कार. नमस्कार. राजू दादा, प्रभास भाई, एकदम भारी जेवण दिलं तर तुम्ही दोघांनी. वा, खुश करून टाकलं एकदम. चविष्ट पण होतं आणि घरगुती पण होतं. फंक्शनला आलेले सगळे माणसं एकदम खुश झाली राव. अहो तुमची स्वतःची हालत एवढी खराब असताना तुम्ही एवढं जेवण दिलं, एवढं केलं. वा, विषयच नाही. हे घ्या आजच्या जेवणाचे पैसे. हा, आणि उद्यासाठी टेम्पो आजच सांगून ठेवा बरं का. येतो मी. ओके.
हे घ्या. काय? अरे ठेव. दादा काय करता तुम्ही? हे बघा, हे तुमचे पैसे आहेत. तुम्हीच ठेवा. या पैशांवर सगळ्यात जास्त हक्क तुझा आहे. अरे तू नसतंस हे शक्य नसतं झालं. हो दादा, पण सोडा. ठेवशील ना? हो, तुम्ही आणा एक एक करून, मी ठेवतो आतमध्ये. एक मिनिट. डायरेक्ट घरात काय शिरताय? कोण तुम्ही? नमस्कार ताई, मी राजू पवार. ते रघुनाथ रावांना भेटायचं होतं. काय काम होतं? ते प्रभासचे पैसे त्यांना द्यायचे होते. प्रभासचे पैसे? नाही, पण दादा मामा नाहीये घरी. दादा मामा? रघुनाथराव नाहीयेत घरी. अच्छा. पण तुम्ही कशाला आलात? प्रभास? अहो काय झालं, ते प्रभासची आत्तू आहे ना, आत्या, तिचा प्रॉब्लेम झाला, आजारी आहेत त्या, त्यामुळे तो नाशिकला गेलाय, नाहीतर तोच आला असता. आता ते नाही येत घरी, तर मी संध्याकाळी येतो. काय मला ना अर्जंट एक ऑर्डर द्यायची आहे, तर मला घाई आहे, मी नंतर येतो. हा चला. नाही थांबा. नाही म्हणजे तुम्ही एक काम करा ना, हे पैसे मला द्या, मी देते. तुम्ही हो मीच. काय झालं? ते काय ना, हे पैसे वेळेवर मिळणं खूप आवश्यक आहे दादा, नाहीतर माझी वीणाताई. तुम्ही रडून प्रेम करतात दोघं एकमेकांवर, जीवापाड प्रेम करतात, आणि त्या दोघांची अशी ताटातूट मला नाही सहन होणार. मग मी बघूच शकणार नाही दात. बरं ठीक आहे. हे पैसे घ्या. हा, आभारी आहे. हा बरं, पण तुम्ही त्यांना प्रभासचा प्रॉब्लेम सांगा, नाहीतर त्यांचा गैरसमज व्हायचा. नाही. धन्यवाद. धन्यवाद, तुमचे आभार. बरं ताई, मी निघतो. दादा मामाने जी अट घातली आहे ना, त्याप्रमाणे प्रभासने पैसे कमवलेत खरे, पण ते कमी आहेत, आणि त्याचं आणि वीणाचं लग्न होणं शक्यच नाही, कारण त्याने दादा मामाची अट पूर्ण केलीच नाही. मला खूप मज्जा येते, खुश आहे मी. एक मिनिट. तुझे ते रघुनाथराव, काय नेमकी अट घातली त्यांनी प्रभासला? त्यांची अशी अट होती की प्रभासने सदावर्ते हे आडनाव न वापरता 10 दिवसात 25,000 कमवून दाखवायचे, पण त्याने फक्त 12 कमवलेत. 12,000. नाही होणार लग्न त्यांचं. वाह वाह वाह. उर्मी, आता एक काम कर, मी सांगतो ते एक. सदावर्ते संपणार म्हणून त्याने इथे येण्याला दुय्यम दर्जा दिला रे. इतका तुटप्पीपणा. शी. एकीकडे म्हणायचं की माझं वीणावर खूप प्रेम, आणि दुसरीकडे न सांगता पळून जायचं. पळून गेला रे तो. तू काहीही म्हण दादा मामा, प्रभास मध्ये ना धंदेवाईकांचंच रक्त आहे. तो
त्याच्या धंद्याकडे, त्याच्या नावाकडे, त्यांच्या इज्जतीकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही. अगदी त्याच्या प्रेमासाठीही नाही, वीणाताईसाठी सुद्धा नाही. बाबा, प्रभास असं वागूच शकत नाही, मी खरंच सांगतेय. अगं वागू शकत नाही काय, तो तसा वागलाय. बघितलंच दादा, मी तुला सांगत होते ना की हा मुलगा काही मला बरा वाटत नाही, तो योग्य नाहीये. आणि आता तर हे सुद्धा कळून चुकलंय की तो सदावर्ते हे आडनाव कधी सोडूच शकणार नाही. कामं पडली की दुसऱ्यांवर टाकायची आणि स्वतःला जमत नसेल तर पळून जायचं. पळपुटा कुठला. मामी आत्या, प्रभास काम जमत नाही म्हणून पळ काढणार ते नाहीयेत, कळलं ना? हो का? मग नाव जाणार म्हणून पळणाऱ्यातला तर आहेच ना, कारण हे नाव लावलं तरच जगात कामं मिळणार आहेत, नाही तर कोण काम देणार आहे त्याला. सदावर्ते हे आडनाव जर पाठीशी लावलं नाही तर त्याला आयुष्यभर ते रिक्षा चालवणं, वडापावच्या गाडीवर काम करणं, गोण्या उचलणं ही असलीच कामं करावी लागणार ना. ती त्यांची गरज होती, क्षमता नाही. आणि लायकी तर त्याहूनही. कळली हो काय लायकी आहे त्याची, चांगलं कळलं. तो जेव्हा पळून गेला ना तेव्हाच त्याची लायकी कळली. तुला शांत बसा प्लीज. तुम्ही दोघी गप्पा बसा जरा. बाबा ऐका ना, वीणा, मी प्रभासला 25,000 रुपये कमवायला सांगितलेले होते. या सगळ्यामध्ये पैसे महत्वाचे नव्हतेच. तो तुझ्यासाठी कुठपर्यंत लढू शकतो हे बघायचं होतं मला. त्यानं हळूहळू माझं मन वळवलंही होतं, पण आज त्यानं जे केलंय ना, त्यानं त्या सगळ्यावर बोळा फिरलाय. आज प्रभास सदावर्ते नावासाठी तुला सोडून गेला. ती पैस सोडून गेला, त्याचा शब्द मोडून गेलाय. आणि हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्याचा अतोनात त्रास होतोय आता मला. त्यामुळे ही लढाई खूप महत्वाची आहे त्यांच्यासाठी. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, प्रभास सरांसाठी त्यांच्या आत्तूच्या शब्दापेक्षा, त्यांच्या आत्याच्या शब्दापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. म्हणजे शैलजा सदावर्ते यांच्यापेक्षा मोठं त्यांच्या आयुष्यात कधीच कोणी नव्हतं, कधीच कोणी नसेल. हे बघा, ते आल्या प्लीज तुम्ही मला फोन करायला सांगा, प्लीज त्यांना कळवा.
अहो मी कशाला विसरेन. फक्त मला असं वाटतं की त्यांची मीटिंग संपून इकडे बाहेर यायला त्यांना रात्रीचे 10 तरी वाजतील. हो हो, एवढा वेळ? हो ना. अहो मीटिंग पूर्ण झाल्याशिवाय बाहेर येणार नाही तो. ते पक्के बिझनेसमॅन आहेत ते. कुठली नस कधी दाबावी त्यांना बरोबर कळतं. कुणाचा कधी आणि कसा फायदा करून घ्यायचा हे त्यांच्या इतकं चांगलं कुणालाच जमत नाही. दिसायला साधे बोळे आहेत ना ते, पण खूप स्मार्ट आहेत. समोरच्याला गंडवलेलं त्याला कळणार सुद्धा नाही. हे बघा, ते आल्या आल्या प्लीज त्यांना मला फोन करायला सांगा. हं? विसरू नका. बंद कर फोन तो. बाबा आत्ताच्या आत्ता बंद कर. सांगतो, सगळं समजावून सांगतो प्रभासला. आजपर्यंत मी केवळ तुझ्यासाठी माझ्या तत्वांना, माझ्या नियमांना बगल देतात. याच विश्वासावर की प्रभासचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तोच तुझ्यासाठी कदाचित लायक आहे. पण आज त्यालाही सुरुंग लागला. वीणा, मी तुझ्या लहानपणापासून तुला तुझी आई आणि बाप होऊन वाढवलं. सदैव तुझ्या भल्याचा विचार केला, तुझ्या चांगल्यासाठी झटलो. ज्या गोष्टींचा तुला त्रास होतो त्या कायम लांब ठेवल्या मी तुझ्यापासून. मग मला सांग, वीणा, आता आपल्या दोघांना एक होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. अब हमें कोई भी... वीणा काय झालंय? वीणा काय झालंय? अय्या, म्हणजे तुला माहिती नाही? अगं काय, मला वाटलं होतं की तू आमच्या ताईची एकदम खास मैत्रीण आहे, जवळची, लाडाची. म्हणजे तुला आज जी काही घटना, सॉरी, दुर्घटना घडली त्या बाबतीत माहिती असेल. तुम्ही एकमेकांपासून काही लपवत नाही, म्हणजे मला वाटलं होतं की तुला सगळ्यात आधी माहिती असेल. पण आश्चर्य आहे बाबा. नाही म्हणजे प्रभासने तुला तरी सांगायला हवं होतं ना जाताना एकदा. काय सोडून गेला ग तू ताईला? ए, काहीतरी बडबडू नकोस हा तू. अगं मी काहीही बडबडत नाहीये. प्रभासना आज त्याची पैस सोडून नाशिकला गेलाय. काहीतरी मीटिंग आहे त्याची म्हणे, त्याच्यासाठीच गेलाय तो. आता मला सांग, मीटिंग महत्वाची की ताई? आजची मीटिंग उद्यावर ढकलता आली असती की नाही, पण नाही केलं ते ना तसं ग. वीणाताईपेक्षा आपल्या कामाला जास्त प्राधान्य दिलं, स्वतःच्या नावाला जास्त प्राधान्य दिलं त्याने. पूर्वी तू काही बोलू नकोस. हे बघ, माझा प्रभासवर विश्वास आहे, तो असं वागणारच नाही. हेच वाटलं होतं आमच्या ताईला, पण काय झालं, साधं फोनवर बोलताही आलं नाही प्रभासशी तिला. बिचारी. नाही म्हणजे बघ ना, इथे होता तोपर्यंत वीणा 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 करत होता, आणि आता निघून जाताना साधा एक मेसेज, कॉल सुद्धा केला नाही त्याने. मला तर वाटतं ना, प्रेम बिम काही नव्हतं, टाइमपास होता, टाइमपास. आतापर्यंत कंपनीचं काही काम नव्हतं म्हणून ठीक आहे. आता काम आलं तर कोण वीणा, काय संगमनेर, कुठलं काय, असंच वाटतं ना आपल्याला. बरं चल, तुझा विश्वास नसेल माझ्यावर, ठीक आहे, त्याला विचार थेट. नाही, फोन कर त्याला, विचार तू.
पण आम्ही नाही फोन करणार बाबा. आम्हाला प्रभास, तू असं वागशील असं वाटलं नव्हतं रे मला. आणि हे जे सगळं काही झालंय ना, बिचाऱ्या वीणाचा काय दोष आहे रे? तिने मान्य केलं नसलं ना तरी ती सुद्धा तुझ्यावर प्रेम करते माहितीये तुला. तरी तू असं वागलास. तू आणि बाबा मिळून का छळताय रे तिला? चिका ऐक ना, काय झालं तुला अचानक? हा, का कॉल केलायस? आणि मला सांग, वीणा कुठे आहे? नशीब वीणा नावाची कोणीतरी मुलगी तुझ्या आयुष्यात आहे, लक्षात आहे तुझ्या. चिका ऐक ना, तू काय बोलतेस ना मला काहीच समजत नाहीये. प्रभास, समजत नाहीये का? न समजल्याचं नाटक करतोयस रे तू. चिका, तुम्हाला स्पष्टपणे काय झालंय ते सांगशील का जरा? अच्छा, स्पष्टपणे बोल. आधी मीटिंग साठी निघून गेलास आणि आता ही नाटकं करतोस तू. कसली मीटिंग? काय बोलतेस तू? प्रभास, आता हे सुद्धा मीच सांगायचं का रे तुला? इन्व्हेस्टर्स सोबत तुझी मीटिंग होती ना, आणि प्रभास याने फक्त बाबांचा नाही आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केलायस तू. चिका ऐक बघ तुमचा. हॅलो चिका, आत्या शुद्धीवर आली हे ठीक आहे, पण प्रभासला कंपनी वाचव हे सांगण्याची काय गरज होती? अरे आजारी माणूस आहे, आजारी माणसाने आजारी माणसासारखं राहावं, कशाला एवढी बडबड करायची? आता तो वीणाकडे जाणारा प्रभास थांबला आत्याचं कारण ऐकून. तू शांत राहा. तू चिडचिड करून शैलजा पुन्हा बेशुद्ध पडणार नाहीये. शांत राहू. मी शांत राहू? कसा शांत राहू? अख्खा गेम आपल्या हातात आला होता की नाही? आता हे घडलंय. नाही तुम्हाला टेन्शन आलं नसेल, हे असं करत बसा बास, पण मला टेन्शन आलंय. त्या इन्व्हेस्टर्सने प्रभासला दिलेली 48 तासांची मुदत आज संपतीये. उद्या ते घरी येतील माझ्या नावावर शिक्कामोर्तब करायला. पण त्यांनी जर प्रभासला घरी बघितलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल. आणि त्यात जर आत्या बरी झाली उद्या तर विषय संपला. मग त्या इन्व्हेस्टर्सना आपल्या बाजूने वळवणं आपल्याला खूप कठीण जाईल. आयडिया. त्या इन्व्हेस्टर्सला आपण आत्ताच कुठेतरी बाहेर बोलूया. आत्ता बोलूया? हो, आत्ता. हो, बोलवा. काय झालं? रात्र खूप झालीये, झोपले असतील सगळे. मग हा विचार आयडिया देण्याच्या आधी करायचा ना. सॉरी. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. उद्या त्या इन्व्हेस्टर्स समोर आपण तिघांनी एक होऊन बोलायचं. तुम्ही, मी, आई. आत्या उद्या ठणठणीत बरी जरी झाली तरी समोर प्रभास आणि आत्या, त्यांच्या विरोधात आपण तिघं. त्यामुळे आपलं पारडं हे कायम जडच असणार तिकडे. आमिर, अरे असं बुद्धिमान विचार करण्यामध्ये तू माझा मुलगा शोभतोस. गुड नाईट. गुड नाईट. सोपा जाऊन इन्व्हेस्टर्स येणार आहेत ना उद्या. लवकर उठायला लागेल. गुड नाईट. सर, मी हे सगळं का केलं असा विचार तुमच्यापैकी कोणाच्याच मनात आला नाही? नो प्रॉब्लेम सर, मी एक्सप्लेन करतो. म्हणजे सर, ऍक्च्युली ना मला एक चॅलेंज दिलं गेलं होतं. अमुक वेळेमध्ये अमुक पैसा कमवून दाखवायचा. म्हणजे सर, तुम्ही कसं कंपनीतल्या एम्प्लॉईजना टार्गेट देता किंवा अख्ख्या कंपनीला टार्गेट देता, अगदी तसंच. आणि हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सर मी फक्त गोण्याचं नाही उचललं, या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कामं केली सर. मी जेवण बनवलं, रात्रीची रिक्षा पण चालवली. बट प्रभास, आय थिंक माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही. आणि माझं बोलणं पूर्ण होण्याआधी मला एक कॉल करायचा आहे. सो इफ यू डोंट माइंड कॅन आय? थँक्यू सर. मिकी, जरा हॉलमध्ये पटकन. हे प्रभास, काय काय चाललंय तुझं? हा, हे तुझे ते फुकटे बँडवाले नाही येतात, इन्व्हेस्टर्स आहेत. त्यांचा प्रत्येक सेकंड खूप महत्वाचा आहे, कळतंय तुला? सर प्लीज, पण मला माझी बाजू मांडण्यासाठी शेवटची 15 मिनिटं मिळू शकतील का प्लीज? नाही, ते आम्हाला ठरवू द्या सर. ठीक आहे प्रभास, तुझी बाजू मांडायला तुला वेळ देतो आम्ही. थँक्यू सर. जी पॅशनेट असेल आणि ज्याची रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही मोठी आणि योग्य असेल. वा वा वा,
काय मस्त बोललास रे तू. अरे पण या गुणांनी कंपनी नाही चालवता येत. नाही तर मार्केट मधला कोणीही कंपनीचा सीईओ झाला असता. तुला माहिती नसेल म्हणून सांगतो, या जागी कुणीतरी असा माणूस हवा ज्याला कंपनीच्या बिझनेसची व्यवस्थित माहिती असेल. ठीक आहे. मी मला सांग, आपली कंपनी कधी फॉर्म झाली रे? आपली कंपनी कधी फॉर्म झाली? ठीक आहे, चल सोड. मला सांग, आपल्या कंपनीच्या ब्रांचेस किती आहेत? बरं चल, हेही सोड. मला सांग, आपल्या कंपनीचा लास्ट इयरचा टर्नओव्हर किती आहे? 60 करोड. 60 करोड. सर, माझ्या प्रश्नांची आता मीच तुम्हाला उत्तर देतो. आपली कंपनी 2009 साली रजिस्टर झाली. आपल्या कंपनीच्या एकूण 7 ब्रांचेस आहेत आणि आपल्या कंपनीचा लास्ट इयरचा टर्नओव्हर हा 60 करोड नसून 71 करोड रुपये आहे. कसं आहे ना मिहीर, मी ऑफिसमध्ये जेवढे दिवस काम केलं, मन लावून केलं. पाट्या नाही रे टाकल्या. आपण कामावर प्रेम केलं ना, तर कामही आपल्यावर प्रेम करतं. वेल सेड मिस्टर प्रभास, वेल सेड. थँक्यू सर. थँक्यू. हिरे बघ, तुझं चिडणं योग्य आहे, पण याचा तुलाच त्रास होणार आहे जास्त. त्यामुळे तू शांत राहावा. शांत राहू? एवढं सगळं होऊ नये मी शांत राहू? त्याने सगळ्यांसमोर माझं महत्व संपवलं, आपल्या बिझनेस मधलं माझं अस्तित्व संपवलं, तरी मी शांत राहू? तुम्हाला कळतंय? लक्षात येतंय आपल्या हातात किती महत्वाची संधी गेली आहे ती? हो, मला कळतंय. कळतंय ना? कळतंय हे किती अपमानास्पद आहे माझ्यासाठी ते? हॅलो. ए उर्मी, तुझी लायकी नसताना मी तुला एवढे पैसे दिले, पण तू माझं एकही काम करू शकली नाहीये धड. मला माझे पैसे परत हवेत. त्यातले थोडे खर्च पण झाले. तो माझा प्रॉब्लेम नाहीये. मी दिलेलं काम पूर्ण करू शकली नाहीस ना, आता मला माझे पैसे परत कर. दॅट्स इट. ऐका, डोकं शांत ठेव आणि ऐक. तुझं काम नाही करता आलं मला, पण इकडची एक खूप मोठी बातमी देऊ शकते मी तुला. काय? वीणाने आमच्या दादा मामाला वचन दिलं की ती तो सांगेल त्या मुलाशी आणि सांगेल तेव्हा लग्न करायला तयार आहे. मग आता तू पण कामाला लाग. हे लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. हो 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 हो. माझे पैसे मला परत दे. वाद बघ. कुणाच्या लग्नाबद्दल बोलतोस तू? वीणाच्या. माझं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही ना प्रभासने. मग आता त्याचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही. बाई 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 बाई, केवढं ऊन आहे बाहेर. वीणा, फोन उचल यार. वीणा,
वीणा वीणा हे बघ. तू का तिला सारखा सारखा फोन करतोयस रे? तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये, कळत नाहीये का तुला? परत जर तिला फोन केलास तर बघ. अरे जरा सुखाने जगू दे ना तिला. हे बघा तुम्ही प्रभास काय रे आता तुझं? चिका ऐक ना. हे बघ चिका, तुम्हा सगळ्यांना ना गैरसमज झालाय अगं माझ्याबद्दल. मला मला एकदा वीणाशी प्रत्यक्ष भेटून बोलायचंय प्लीज. प्रभास मी आता बाहेर आहे. चिका हे बघ, मी कितीही वेळ वाट बघायला तयार आहे. ठीक आहे, बघते मी. प्रभास, आता माझ्या आयुष्यात तुम्हाला काहीही स्थान नाहीये. त्यामुळे निघून जा इथून. तुम्ही विसरून जा मला. आपल्या दोघांसाठी तेच योग्य. प्रभास, गुड मॉर्निंग.
तुम्ही वीणा, मी तुला कधीही सोडून जाऊ शकत नाही आणि मला हेही माहिती आहे की तूही मला सोडून जाणार नाहीयेस. प्रभास का असं वागताय? तुम्हाला सांगितलेलं ना आपण एकमेकांना विसरून जाऊया. वीणा, कसं शक्य आहे ते? आपलं प्रेम आहे एकमेकांवर. हे बघा, मला मान्य आहे हे सगळं खूप कठीण आहे. हे सगळं करायला खूप त्रास होणार आहे, पण तरी आपल्या मनाविरुद्ध का असे ना आपल्याला करावं लागेल. प्लीज. वीणा, तुझा हात. काय झालंय दादू? दादू प्लीज सांग ना, काय झालंय? दादू ऐक ना, रडू नकोस ना. अरे मला सांग ना काय झालंय. अरे मला कसं कळेल दादू, प्लीज बोल ना काहीतरी. तू सांग मला काय झालंय. प्रभास तिथेच थांबा. आता माझ्या आयुष्यात तुम्हाला काहीही स्थान नाही. मला एकदा वीणाची प्रत्यक्ष भेटून बोलायचंय प्लीज. ठीक आहे, बघते मी. माझी अत्तू बेशुद्ध पडली होती, त्यामुळे माझ्या अत्तूसाठी मला तिथे जाणं भाग होता. याच्यावर एकच उपाय, आपण दोघांनी वेगवेगळं आयुष्य जगणं. आता तुम्हीच म्हणाला होतात ना, तुमचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर माझा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला मान्य असेल. तुझा निर्णय मला मान्य आहे. हे बरोबर नाहीये. हे योग्य नाहीये. कळलं का तुला? मी बोलते वीणा. माझा फोन कुठे? फोन. मिकी तू असं काही करणार नाहीये. मग आजपर्यंत मी जी वीणा बघितली होती आणि आज जी बघितली ना, त्या दोन्ही खूप वेगळ्या आहेत अगं. आपण वेगवेगळं जगूया हे सांगताना तिच्या डोळ्यात पाण्याचा एक टिपूसही नव्हता. याचा अर्थ तिने ते एक्सेप्ट केलंय. आपण आपली मतं तिच्यावर नाही लादू शकत ग. हे बघ मिकी, माझ्यामुळे जर वीणाला त्रास होणार असेल ना, तर मी यापुढे वीणाला कधीही भेटणार नाही. दादू हे बघ, काहीतरी गंडलंय, काहीतरी गडबड आहे. मला ना एकदा वीणाशी बोलू देत, मी सगळं सॉर्ट आउट करेन. हे बघा, गुंताय की काय ते मला माहित नाही, पण तू सॉर्ट आउट करायला जाणार नाहीयेस हे नक्की. पण वीणाचं काय? तुमचं प्रेम होतं ना एकमेकांवर. माझं होतं आणि ते कायम राहील. आणि मग वीणा? मिकी, वीणा हे मला पडलेलं एक गोड स्वप्न होतं. बोला ना बाबा, काय झालंय? तुझा निर्णय पक्का आहे ना? म्हणजे प्रभासशी लग्न न करण्याचा? हो बाबा, पण हा प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा का विचारताय? कारण मी एक मुलगा बघितलाय तुझ्यासाठी. चांगला आहे, उच्च शिक्षित आहे, संस्कारी आहे, पुण्याचा आहे आणि आपल्यासारखेच मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यामुळे घरातलं वातावरणही आपल्यासारखंच आहे. फोटो आहे मुलाचा, तू एकदा बघून घे.
तुला आवडला तर सांग, म्हणजे पुढची बोलणी करायला मी मोकळा. बाई 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 बाई, किती ऊन आहे बाहेर. जीव नुसता घाबरा घुबरा होतोय. शोष पडलाय घशाला. वीणा जरा बाबा, हे काय काय ग? मुलाचा फोटो. छान आहे का मुलगा? बाबा, मी म्हंटल होतं ना तुम्हाला, तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करेन मी, पण त्या प्रभास पेक्षा लाख पटीने सुंदर आहे हा मुलगा. हो की नाही का? न आवडण्यासारखं काय आहे ह्याच्यात? अगं, ह्याचे डोळे बघ किती सुंदर आहेत. मिशीमध्ये कसा रुबाबदार दिसतोय तो. मिशी नसलेली माणसं कुठे हँडसम असतात. त्या प्रभासला मिशी तरी होती का? मिशी मलाही नाही. सांग ना वीणा, तुला पसंत आहे ना मुलगा? हे तुम्हाला वेगळं सांगायला हवं. मी मला आत्ताच्या आत्ता रिपोर्ट हवेत. मला माहित नाही कसं ते. प्रभास, काय झालं? तो अगं इम्पॉर्टंट रिपोर्ट्स होते. अगं काल येणं अपेक्षित होतं. ते ऐकलंय मी. तुला काय झालंय? मला कुठे काय झालंय? झालंय, पण तू सांगत नाहीयेस. हे बघ प्रभास, आजपर्यंत कधी असा ओव्हर रिॲक्ट करताना तुला पाहिलं नाहीये. इनफॅक्ट ज्या प्रभासला मी ओळखते तो प्रभास हा नक्कीच नाहीये. वीणाचे बाबा काही बोललेत? नाही. बोललेत हे नक्की. फक्त काय बोललेत तेवढं सांग. प्रभास, तू गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्यास ना, तर त्याचा जास्त त्रास होईल तुला. त्यापेक्षा सगळं मन मोकळेपणाने सांगून टाक ना. मी कदाचित त्याच्यावर तुला सोल्युशन देऊ शकेन की नाही मला माहित नाही, पण तुझं मन हलकं करेन एवढं नक्की. एवढं सगळं झाल्यानंतर माझं मन मोकळं करणं एवढं सोपं नाही आहे. तो वीणाच्या बाबांनी या नात्याला नकार दिला. जिथे वीणाचे नातं तोडायला निघालीये, तिच्या बाबांच्या होकाराचा किंवा नकाराचा प्रश्न उरतोच कुठे तू? काय? हो, तू वीणाला हे नातं नकोय. जसा मामा तशीच भाजी. मनोहर आणि वीणा न प्रेम करण्याच्या लायकीचे, न प्रेमात डोळे झाकून विश्वास ठेवण्याच्या लायकीचे. हेच वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते मी तुला. तेव्हाच जर माझं ऐकलं असतंस ना, तर आज असा त्रास झाला नसता तुला. आत्तू, आत्ताच वेळ. आत्तू आणि तिचा लाडका भाचा तुटलेले असतानाच ऑफिस जॉईन करायला हवं. कसं शक्य आहे मिकी? अरे का शक्य नाहीये? गुढीपाडव्याला कॉन्सर्ट आहे. स्पॉन्सरचा फोन आला होता. अंकल, तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? हा, अरे कधी करणार कॉन्सर्ट? रिहर्सल कधी करणार? अरे ते सगळं होईल रे मॅनेज. तुला वेळ आहे का? नाही म्हणजे आत्या, ऑफिसची कामं वगैरे. नाही, ऑफिसचं काही टेन्शन नाही, ते होईल मॅनेज. आणि आत्तूने पण परमिशन दिली आहे गायची. बेस्ट. हो, पण
वीणाचं काय? वीणा नसेल. का? कॉन्सर्ट आहे आणि वीणा नाही येणार. आणि ही गोष्ट स्पॉन्सर खपवून घेणार नाही. ऐका ना, ऐका, एक काम करा, स्पॉन्सरशी बोलून घ्या आधी. हा, सगळं तुम्हीच का ठरवताय? त्यांच्याशी बोलून घ्या आणि मग त्यांना ठरवू दे ना. एक्झॅक्टली. काय करतोय? कॉल करतो. नाही नाही नाही, ऐक ऐक, फोनवर नको बोलूस. काय करायचं मग? फोनवर नीट कोऑर्डिनेट नाही करता येणार दादू. समोरासमोर ना गोष्टी नीट मांडता येतात. हा, बरोबर, जास्त नीट बोलता येतं. हो, एक्झॅक्टली. तू प्रत्यक्ष भेट त्यांना. ठीक आहे. हा, मग भेटूया संध्याकाळी. हा, चालेल. मी रेडी होतो. नाही, घरीच आहे. काय झालं? नाही, एक काम होतं. अरे बोल ना, देवळातलं काही काम आहे? नाही नाही, देवळातलं नाही. मग काय आहे की मी एका महत्वाच्या कामासाठी नाशिकला आलोय आणि माझ्या आत्ता लक्षात आलं की एक महत्वाचा चेक जो मी सोबत आणायला हवा होता तो चुकून घरीच राहिलाय. आणि काय की तो चेक आजच म्हणलं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तू तो घेऊन नाशिकला येऊ शकशील का? मामा रे, मी घरातली कामं करतेय. अर्जंट असेल तर उर्मीजवळ पाठवून देते ना. नाही नाही नाही, उर्मी नको. काय की चेक खूपच महत्वाचा आहे आणि उर्मी जरा वेंधळी आहे ना, कुठेतरी गहाळ केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तू आलीस तर बरं पडेल. म्हणजे बघ, तू घरची कामं आटप, संध्याकाळी आलीस तरी चालेल. बरं ठीक आहे. हा, पण ये नक्की. हा, जरा महत्वाचं काम आहे. हा, बरं मामा, मला सांग, कुठल्या ब्रांचला येऊ? नाही नाही, ब्रांच नाही. मी असं करतो, एक लोकेशन पाठवतो, तू त्या हॉटेलला ये. हा, हॉटेलला? हा, नाही म्हणजे ज्या माणसाला मला तो चेक द्यायचा आहे तो इथेच राहतो जवळपास. तर तू आलीस की मी लगेच त्याच्याकडे जाऊन तो चेक देऊन टाकेन ना. असं चालेल. मी 5 वाजेपर्यंत पोहोचते. हा, ये सांभाळून ये. अंकल, बोला साहेब, काय ना? तुमचा जो वर्ल्ड फेमस मेदूवडा आहे ना, तो आणा. 2 प्लेट. ओके, थँक्यू. मामा, कोणाची वाट बघतोस का? मी कोणाशी? मी प्रवासातून आपण आलोय ना एवढं लांब, तरी लोक वेळेत येत नाहीत. तुला म्हणलं होतं ना मी, ज्या माणसाला चेक द्यायचा आहे ना त्याचीच वाट बघतोय. हा, त्याला फोन कर ना, मग किती वेळ लागणार आहे वगैरे विचार. अगं मगाशीच केला होता. तू निघालाय. थँक्यू. ये ना. अबघ, इथला वडा असा खुशखुशीत मस्त आणि अप्रतिम सांबार, मस्त चटणी, एकदम बेस्ट. हो, घे ना. कुठे राहिले? काय झालं मामा? काही नाही ग, मी त्यांना कॉल करतो. वेळेत पोहोचत नाहीत म्हणजे काय. तू खा सुरू. हॅलो. हा सर, तुम्ही कुठे पोहोचला? सर, तुमच्या समोर जे झाड आहे ना त्याच्या मागे. हो का? आणि ते तुमच्या सोबत येणार होते, त्यांचं काय झालं? हो सर, मी पण त्याचीच वाट बघतोय. वाट पाहताय? बर, या लवकर या. आम्हाला जरा घाई आहे. हा, आणि त्यांना घेऊनच या. हा, छान आहे ना. घे कॅश. तुला म्हणलं ना
कॅश चालते पण ते मशीन ठेवता येत नाही म्हणजे आता कॅश नाही नाही मामा तसं नाही. माझ्या गँग मध्ये कॅश नावाची मुलगी आहे, तिचा आवाज मला आत्ता आला. ओ अच्छा. पण मग इथे अरे प्रभास तुला भास झाला असेल. नाही मी ओळखतो ना, तिचा आवाज ओळखतो मी. इथे अरे तू तू काय खाणार? अरे काहीतरी खा ना. वेटर मेन्यू काढा. अरे तू बस आणि खा शांतपणे. हवं ते सांग. मी सांगतो तुम्हाला 2 मिनिटं. 2 मिनिटं बघून घे. एवढं लांब आलंस काहीतरी खाऊन घे. काही नाही दिलं ना तर ते काही ना बोलून निघून जाते. नाही जाणार. एका पॉइंटला ते बोलणार एकमेकांशी. मी ओळखते माझ्या दादूला. आणि वीणाचा मामा आहे ना तिथे, तो काढेल काहीतरी टॉपिक. मला वाटतं ना कॅश बरोबर बोलते, आपल्याला काहीतरी करायला हवं. अंकल एक करशील? शांत राहा आणि तिथे बघ. कॅश यू टू. मामा मी निघते, तुम्ही बसा. वेळा थांब.